जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बोगस आणि तोत्या पत्रकारांनी धुमाकूळ घातलेला आहे। अनेक शासकीय निमशासकीय कार्यालयात जाणे, तिथले व्हिडिओ काढणे, अधिकारी कर्मचाऱ्यांना धमकावणे व त्यांच्याकडून खंडणी उकळणे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत। गेल्या 4-5 दिवसापूर्वी जळगाव शहराच्या एका पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। काही महिन्यांपूर्वी देखील एक गुन्हा या ठिकाणी दाखल करण्यात आला। असे प्रकार नेहमीच घडत असतात। यामुळे जे नेहमी काम करणारे पत्रकार आहेत, श्रमिक पत्रकार आहेत, या पत्रकारांची प्रतिमा मलिन होत आहेत आणि यासाठीच आज आम्ही गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि अशा पत्रकारांवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। जिल्हाधिकारी महोदय व अप्पर पोलीस अधीक्षकांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यांनी यावर लवकरात लवकर कारवाई होईल असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। तर आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून सर्व नागरिकांना, अधिकारी व कर्मचाऱ्यांना अशी विनंती करतो की आपल्याकडे जर असे कोणी पत्रकार येत असतील व ते तुमच्या दमदाटी करत असतील किंवा खंडणी मागण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी आमच्यासारखे जे नेहमी काम करणारे पत्रकार यांच्याशी किंवा जवळच्या पोलिसांशी संपर्क साधावा, जेणेकरून अशा या प्रवृत्तीला आळा बसेल व जे पत्रकार आहेत त्यांची प्रतिमा मलिन होणार नाही, असं मी आपल्याला या माध्यमातून आवाहन करतो।